मैं कहूँगा ये इसका जवाब देने के लिए हमारे साथ में लव सर और अंकुर सर है। ये सवाल आप उनसे पूछ सकते हैं। मैं ये ज़रूर बता सकता हूँ कि हमने क्या फ़िल्म बनाई है। तो हमारा ये कहना है कि ये ट्रेलर है, ये फ़िल्म आने वाली है और अगर ये फ़िल्म लोगों को पसंद आती है तो आई थिंक हमने हमारा काम सही से किया है, ऐसा मुझे लगेगा। तो ये आपका सवाल मैं पार्क करना चाहता हूँ। जब आएँगे ऊपर तब आप जरूर वापस पूछ सकते हैं। अरे बापरे, एवढा हुशार नाही मी प्रश्नाचं उत्तर द्यायला, पण हो छान प्रश्न आहे, पण तेवढा विचार केलाच नाही ना मी. तिकडे जाताना देवातला माणूस किंवा माणसातला देव, मी आपलं एक वाहत गेलो त्यांच्या बरोबर त्या वारी बरोबर. आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात, त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ती एक भक्ती काय करू शकते. हा, आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कंप्लेंट्स करतो नॉर्मल आयुष्य जगताना, आणि ते अजिबात कंप्लेंट न करता जे आहे ते एक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं. मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला नाही, म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे. म्हणजे मी तसा अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटणारा माणूस आहे. प्रॉब्लेम काय झाला ना, मला माहित नाही, मला सगळे असेच रोल दिले, काटे म्हणा किंवा तो कुठला एक सलमानचा पिक्चर वॉन्टेड म्हणा, सगळे असे मुसाफिर म्हणा. मी बरं काम करू शकतो. बरंच आता एक मी जुनं फर्निचर मध्ये बरं काम केलं असं मला वाटतं. ते खरे देव माणूस आहेत, तुम्हाला माहित नाही. हा, पण काय होतं ते इमेज एक बसली ना की ती खोडणं खूप कठीण होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला, दबंग मध्ये मिळाला, ज्यात काहीतरी थोडंसं इमोशन होतं. पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही. काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही, ते सोडा. काटेनंतर मी आपला, पण मला काही ऍक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता, त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही. पण आता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय मिळाले तर खुश असतो ना, अशा वेळेला एखादा मेन रोल मिळणं, ह्यासाठी आय रिअली नीड टू थँक लव फिल्म्स, अंकुर आणि लव सर, तर सगळ्यांना, म्हणजे रोहिणी हा माझा मित्र, तर इट इज दे थॉट ऑफ मी. या स्टेजला मी आपण काय म्हणतो, चल एक बरा रोल आहे ना, कॅरेक्टर आपण करू, त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना, तो आनंद मोठा असतो जास्त. मी देवमाणूसच होतो, मला सगळ्यांनी वाईट रोल दिले. म्हणजे दोन्ही सिनेमे पूर्ण व्हायला पाहिजे हा पहिला माझा प्रयत्न आहे, कारण रिलीज डेट आमची कन्फर्म्ड आहे. पण दिवस रात्र काम करून पूर्ण होईल याची मला खात्री आहे, कारण पूर्ण टीम असते त्याच्यामध्ये, एका माणसाचं काम नाहीये, त्यामुळे सगळेजण लढतायत. पण म्हणजे मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतोय. एक सिनेमा रिलीज होणं हेच खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यात जर 2 मिळतायत. आणि मी बोललो होतो अंकुरशी आणि लव सरांशी की असं आहे, चालणार आहे का तुम्हाला, तर त्यांनी म्हटलं ग्रेशियसली, ते म्हणाले की चालणार आहे. आणि तो सुद्धा एक मोठा भाग आहे, कारण आपल्या सिनेमावर, आपल्या दिग्दर्शकावर आणि आपल्या ऑडियन्सवर विश्वास असणं, कारण हा मराठी सिनेमा आहे आणि तो हिंदी सिनेमा आहे, त्याच्यामुळे त्यांचं कदाचित ऑडियन्सचा एक सर्कल वेगवेगळा आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं, आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की वी शुड टेक इट ॲज इट कम्स. जॉनर्स पण वेगळी आहेत, जॉनर्स वेगळे, विषय वेगळा आहे, ऍक्टर्स वेगळे, सगळंच वेगळं आहे. ते लेखक नेहा शितोळे, तिच्याकडून जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा आपण त्याच्यावर पुढचं काम करतो, पण हा बायोपिक नाहीये. प्रत्येक कॅरेक्टरला आपण जसं बघतो आणि त्या कॅरेक्टरकडे आपण ज्या पद्धतीने अप्रोच करतो, त्याला धरूनच या गोष्टीला आपण पुढे, म्हणजे मी पुढे नेलेलं आहे. पण असं बायोपिक म्हणून याच्याकडे मी काही बघितलं नव्हतं. ते कॅरेक्टर छान होतं, त्याचे लेयर्स छान होते, तसं त्याला पुढे नेलं. काय सांगणार, सगळ्यांचीच प्रिय साडगे, आपली एक परंपरा आहे ती महाराष्ट्राची. आणि मी म्हटलं तसं की किती कठीण आहे ती जोपासणं, हे मला ते विणताना कळलं. किती कठीण गोष्ट आहे, किती किती महिने लागतात एका साडी मागे, हे लक्षात येतं. ते आपण फक्त ऐकलेलं असतं, पण जेव्हा आपण ते जगतो एक कलाकार म्हणून, तेव्हा आपल्याला ऍक्च्युली लक्षात येतं की किती कठीण आहे. आणि कधीतरी कुठेतरी म्हटलं असेल मी की अरे ह्याची किंमत जरा जास्त आहे, ती अफोर्डेबल जास्त झाली असती तर जास्त लोक घेऊ शकले असते. पण आता मला नाही तसं वाटत, कारण मला माहिती आहे की त्याच्या मागे किती मेहनत आहे ती. आणि पैठणी, मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण पैठणी नेसतो तेव्हा आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते, कारण ती इतकी कमाल साडी आहे आणि इतकी उठावदार साडी आहे, सगळ्यांनाच खूप सुंदर म्हणजे दिसायला मिळतं त्या साडीत, मला वाटतं. त्यामुळे द साडी मेक इट
द वुमन असं मी म्हणेन. हेच होतं, कारण सुबोध म्हणाला तसं मी ऍक्च्युली सुबोधकडे गेलो, आम्ही स्क्रिप्ट डिस्कसच नाही केली, आम्ही फक्त गोष्ट डिस्कस केली आणि तिथेच संपलं. म्हणजे जे होतं, मी याच्यात म्हणेन की विकीनी मला खूप मदत केली, आमचे कास्टिंग डायरेक्टर, की परफेक्ट तुमच्या मनामध्ये ते कॅरेक्टर असणं आणि ते ऍक्च्युली दिसायला मदत करणं, ह्याच्यात त्या कास्टिंग डायरेक्टरचा पण खूप मोठा हात असतो. त्यामुळे हे कास्टिंग जे इमॅजिन केलं होतं ते दिसलं. अर्थात रोलवर काम करत असताना आपण त्याचा लुक हा वेगळा बघतो, त्यामुळे सगळ्यांच्या लुकमध्ये फरक आहे. जरी ती जशी आहे तशीच असली रेणुकाताई ऑन स्क्रीन, तरी ऑन स्क्रीनमध्ये पण त्याच्यामध्ये फरक आहे. तर त्यामुळे प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये ते कसं करता येऊ शकतं हे डोक्यात होतं आणि ते ऍक्टर त्याच्यात फिट बसत होते. त्यामुळे मला कुठे जावं नाही लागलं. ही सगळी माणसं सुरुवातीपासून डोक्यात होती आणि तीच आज पडद्यावर सुद्धा आहे. अगदी करायचंच होतं, कारण मी महेशदादाच्या टीम मध्ये खेळायचो 2007-8 मध्ये. तेव्हापासून मी ओळखतो, पण कधी संधी नाही मिळाली. म्हटलं ही संधी आहे, ही सोडली नाही पाहिजे. मला असं वाटतं की तेजसनी जेव्हा मला लक्ष्मीची भूमिका ऐकवली आणि इनफॅक्ट पूर्ण स्क्रिप्ट ऐकवलं, तेव्हाच मला म्हणजे खूप आवडलं स्क्रिप्ट. कारण हल्लीच्या काळात म्हणजे ही जी समस्या आहे की आपण आपल्या मूल्यांशी आपण निगडीत राहायला पाहिजे का कुठेतरी मूल्य बाजूला ठेवली पाहिजेत, हा जो एक गहन प्रश्न आपण सगळेच फेस करतोय, त्याच्या बाबतीत सुद्धा ह्या चित्रपटात एक खूप चांगला थॉट दिलेला आहे. तर त्यामुळे ती मला खूप आकर्षक वाटली भूमिका. कारण त्याच्यामध्ये एक सत्व आहे जे हल्ली मी म्हटलं तसं आपण काय शेड्स ऑफ ग्रे आपण शोधत असतो किंवा वेगवेगळे न्यूअन्सेस शोधत असतो, पण तिकडे कुठेतरी एक साधेपणा, सरळपणा जो आहे तो कुठेतरी आपल्या स्क्रीनवर दिसेनासा झाला हल्ली. त्यामुळे ती आणि केशव आणि लक्ष्मी हे असं जोडपं आहे ज्यांनी ती जपलेली आहे. आणि मला वाटतं ते वारकरी आहेत, माळकरी आहेत, त्यामुळे असेल कदाचित. तर ती त्यांचा स्थायी भाव आहे. हा भावच मला इतका महत्वाचा आणि चांगला वाटला. आणि तो मला वाटतं की एक ह्या चित्रपटाचा गाभा आहे. बाकी सगळं चित्तथरारक आणि भावना प्रधान वगैरे सगळं आहे, पण जे मुख्य जी व्यक्तिरेखा आहे तीच इतकी सशक्त आहे आणि तीच काहीतरी लोकांना देऊ शकते, विचार करायला लावू शकते. तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कुठलंही काम स्वीकारताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या चांगल्या संचाबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठं भाग्य लागतं त्याच्यासाठी. आणि त्याचीच कदाचित मी वाट बघत होते, कारण इतके वर्ष झाली मी ऐकते, काही स्क्रिप्ट येतात माझ्याकडे, पण मला असं वाटत नाही की ते असं आवर्जून केलं पाहिजे. आणि महेश बरोबर म्हटलंच होतं की खूप वर्ष मी ओळखते, पण कधीच म्हणजे एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. तर इतकं म्हणजे मजा आली, कारण असं वाटलंच नाही की आम्ही ऍक्च्युली एकत्र काम पहिल्यांदाच करतोय. इतकं कम्फर्ट लेवल सगळ्यांबरोबरच होते. सिद्धार्थला तर मी पहिल्यांदा भेटले सेटवर आणि अभिजितला भेटले, पण कधीच काम केलं नाही. असेच आम्ही सगळे होतो. आणि तरीही असं पहिल्या क्षणापासूनच असं वाटलं की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे खूप आनंदाने आणि आणि त्यात आमचा DOP जो आहे अमेय चव्हाण, त्याचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी म्हणेन. कारण सेटवर सिनेमॅटोग्राफरचं काम सगळ्यात जास्त आणि खूप टेन्शनवालं असतं. आणि तो म्हणजे काय कधी म्हणजे काहीच नाही ना, तो किती संथ माणूस आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने संथपणे काम नाही करत, संत माणूस आहे असं म्हणेन. आवाज ना तर किती गोंधळ असतो. त्यामुळे आपला देवमाणूस काढण्यासाठी त्यांनी खूप मदत केलेली आम्हाला सेटवर. मेन थॉट ये है कि बहुत सारी कहानियां होती हैं जो आपको लगता है कि एक सर्टेन कल्चरल बैकग्राउंड में बहुत अच्छी फिट होती हैं जी. दूसरा, मुझे जेन्युइनली लगता है कि मराठी सिनेमा में नुआंस की पॉसिबिलिटी इस वक्त ज्यादा है, जैसे मलयालम सिनेमा में भी ज्यादा है. कहीं ना कहीं अगर आप एक तसल्ली वाला नुआंस काम करना चाहते हैं तो उसका स्कोप बहुत है मराठी में. तो उस वजह से हमने ये डिसाइड किया कि ये फिल्म मराठी में करके देखते हैं. लो सर, वही अभी पाक जो सवाल हमने किया था वही पूछना चाहूंगा. वध का एडप्शन यार, अडेप्ट देखो आप ना, आपने स्वर्ग देखी है जी, आपने बागबान देखी है जी,
कुछ कहानियां, उनके जो आइडियाज होते हैं ना, वो ऐसे होते हैं जो कई बार बनते हैं और अलग अलग रूप में बनते हैं, और हर बार जब बनते हैं तो वो सही बैठते हैं, राइट। जैसे महेश सर की फिल्म है वास्तव जी, राइट। अब वो एक ऐसा सब्जेक्ट है जो कई बार बनेगा, कई बार बना होगा, लेकिन जब भी कोई इंसान नए तरीके से बनाएगा तो उसका एक अलग इम्पैक्ट निकल के आएगा, राइट। गॉडफादर कितनी बार बनी है, तो वो अब वध, जब वो कई बार होता है कि आप किसी और की फिल्म देखते हो और आपको लगता है यार ये बहुत अच्छा आइडिया, इसे हम करते तो किस तरह से करते, इसे नए परिवेश में करते तो कैसा लगता। इस बार बस चांस की बात है कि हमारी फिल्म थी और हमें देख के लगा कि यार इसको अगर नए परिवेश में रखें और इसको अडेप्ट करके देखें तो कैसी निकल के आएगी फिल्म। तो उस डिस्कशन से बात शुरू हुई थी। और ऐसा नहीं कि वो हम अपनी बहुत सारी फिल्मों के लिए ये बात सोचते हैं कि अगर एक नए बैकग्राउंड में इस चीज को सेट की जाए तो कैसा बनेगा। तो उस वजह से वध को लेके मुझे ऐसा लगता है कि उसका जो कोर है ना जी, वो ऐसा है कि आप उसे अगर एक नुआंस के साथ, अगर एक अलग कल्चरल सेटअप में जब भी कहने की कोशिश करोगे तो उसमें कुछ नया मजा आ सकता है। जब मैंने ये देखी देवमानुस इवेंचुअली, तो नॉर्मली क्या होता है ना कि आपको अगर सेंट्रल आइडिया पता हो फिल्म का तो आपके लिए फिल्म आसानी से होल्ड नहीं करती। जी, मेरे लिए होल्ड की, मुझे बहुत मजा आया देख के। तो उस वजह से वो जो एक बिलीफ था कि नहीं यार ये अगर अलग तरीके से की जाएगी, नए तरीके से की जाएगी, नए परिवेश में की जाएगी तो एक नई फिल्म बन के निकल के आएगी, वो इन्होंने अचीव कर लिया। रीमेक और अडेप्टेशन में फर्क होता है। जी, तेजस ने बहुत अच्छा काम किया है, मतलब टू बी वेरी ऑनेस्ट लव को, और मुझे तो बहुत ज़्यादा मराठी बैकग्राउंड के बारे में इतना आइडिया भी नहीं है अदर देन हैविंग लिव्ड इन बॉम्बे, बट तेजस और नेहा ने जो उसका कोर पकड़ा है, उस कोर आइडिया को लेके जिस तरीके से प्रेजेंट किया है, वो दैट इज द यूनिक। एक्चुअली हमारे पास तो एक अच्छी स्टोरी थी, अच्छा डायरेक्टर था। आई थिंक उसके बाद एक एक करके सबको अपना अपना कैरेक्टर और स्क्रिप्ट पसंद आती चली गई। हम काफ़ी क्लियर थे कि जो भी इस कैरेक्टर के लिए एप्ट होगा उसी के पास जाते हैं। लाइक तेजस सेड कि विक्की डिड अ वेरी गुड जॉब, आवर कास्टिंग डायरेक्टर विक्की डिड अ ग्रेट जॉब। सो हाँ, हम तो सबके पास एक एक करके पिक्चर लेते चले गए और सबको पसंद आती चली गई और उस तरीके से पूरा का पूरा सेटअप बन गया। सो लव और मैं ऑलरेडी कुछ और स्क्रिप्ट सुन रहे हैं जिन पे डिस्कशन चल रहा है। सो ये डेफिनेटली हमारा मतलब कोई एक्सपेरिमेंट नहीं है हमारे लिए। वी आर वेरी क्लियर कि वी वुड वांट टू डू मोर मराठी रूटेड स्क्रिप्ट्स फिल्म्स। सो हम लोग सुन रहे हैं, अगर सपोर्ट मिलता रहेगा सबका, वी विल कीप मेकिंग मोर मराठी फिल्म। भाषेच्या पलीकडे आपण बघायला पाहिजे। मी काल पण हेच बोललो होतो, जर तुम्ही असाल कुठे, की डिरेक्टर आहे मी, हे महत्वाचं आहे, मराठी आहे की नाही आहे हा प्रश्न नंतर येतो। तसाच देवमाणूस हा सिनेमा आहे, तो मराठी आहे हा एक भाग आहे, पण तो सिनेमा एक गोष्ट सांगतोय, त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ती त्याच्यातल्या भूमिका निभावत आहेत आणि ती गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत जर पोचली तर त्याचा ऑडियन्स फक्त मराठीपर्यंत लिमिटेड राहणार नाही। आणि आपण हे आतापर्यंत अनेकदा बघितलंय की मराठी सिनेमा जेव्हा चांगला होतो तेव्हा तो अमराठी भाषिक लोक सुद्धा बघतात। त्यामुळे याही सिनेमाकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे, आम्ही त्याच दृष्टीने याच्याकडे बघितलं आणि तसंच आम्ही काम केलंय। त्यामुळे मराठीमध्ये हा अडकून पडेल किंवा पडावा अशी कुठलीच आमच्या मनात, म्हणजे तो विचारही आमच्या मनात आला नाही। आपके मुंह में घी शक्कर, जितनी लैंग्वेजेस हैं दुनिया में सब में बनवा दो, मतलब क्यों नहीं। अभी तक प्लान नहीं किया है कुछ, लेकिन कोशिश तो ये रहेगी ना कि जितनी ज्यादा से ज्यादा प्रोड्यूस की जा सके, जितनी ज्यादा से ज्यादा फिल्में बनाई जा सके उतनी बनाए। आशुतोष आके मेरे पे रेड डालता था। नहीं, रेड रोज देने की जरूरत नहीं। वी हैव बीन फ्रेंड्स सिंस थिएटर डेज। आई हैव बीन सीइंग हर डूइंग थिएटर। शी वाज अ वेरी फाइन थिएटर एक्टर आल्सो। तो वी गो लॉन्ग वे बैक। तो रेड रोज देने की जरूरत नहीं। वी नो हाउ मच वी केअर फॉर ईच अदर। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।